पूजेला बसायला कोण डोळे भेटत नाही. आम्ही गेलो आणि 25 वर्षापर्यंत सोडला होता. त्यामुळे 13 जोड्या त्या ठिकाणी पूजेला बसल्या होत्या. या ठिकाणी या आशीर्वादाचं फळ आम्ही तुम्हाला देतोय. कपाळाला लावायचं, तसाच तू म्हणायचं, तुझ्या ओपी काढायचं आणि नारळ ओपी सकट सगळ्यांनी घ्यायचंय. धोंड्याचा महिना आपल्याला धोंडे काढतात, अजून अनसर करतात. जेवढं आपल्याला दान द्यायचं असेल तेवढं हुंडा द्यायचं असतं, हुंडा पण द्यायचं असतं. दान करायचा हुंडा, साडी द्यायच्या हुंडा, कपडे द्यायचे, कुटुंब जाऊ येणार, पूर्ण जेवायला बोलवायची, सांगा काही करायचं सांगणार नाही का मग. हे आहे अटाळी गावातील हनुमान मंदिर. आज हनुमान मंदिरात अधिक मासाची म्हणजे धोंड्याचं पूजन होणार आहे. तुम्हाला अधिक मासाची महती माहीत आहे का? यावर्षी 17 मे ते 15 जून असा अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास पडला आहे. पौराणिक कथेनुसार प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट देवतेची स्वामित्व लाभलेले, पण अधिक मास हा अतिरिक्त किंवा मलमास मानले गेल्याने कोणत्याही देवतांनी त्यांचा स्वामित्व स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे दुःखी होऊन तो भगवान विष्णूंकडे गेला. भगवान विष्णूंनी त्यांचे व्यथा ऐकून त्याला आपले स्वतःचे श्रेष्ठ नाव पुरुषोत्तम बहाल केले आणि आशीर्वाद दिला की जो कोणी या महिन्यात माझी भक्ती आणि साधना करेल त्याला इतर महिन्यांच्या तुलनेत कोट्यवधी पटीने फळ मिळेल. हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ मानला जातो. या संपूर्ण महिन्यात भगवान विष्णूंची उपासना, श्रीमान भगवान पुराण वाचन, पठण, नामस्मरण आणि हवन केले जाते. तसेच या महिन्यात दान करण्याला विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच अन्नदान, दीपदान, वस्त्रदान केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. वस्त्रदानम, फलदानम, सत्पधान्य, राशीदानम, शिलादानम, एकतंत्र, दक्षिणादानम समर्पयामि. अक्षदान समर्पयामि. फिरवला
पूजेला बसायला कोण डोळ्यात भेटत नाही. खरं सांगतो तुम्हाला. पण त्या 12व्या गावामध्ये आम्ही गेलो आणि 25 वर्षांपर्यंत सोहळा होता. थांबा जरा, 13 जोड्या त्या ठिकाणी पूजेला बसल्या होत्या. या ठिकाणी 4 कवड्या 4 खास मंदिराचे आलेले या आशीर्वादाचं फळ आम्ही तुम्हाला देतोय. कपाळाला लावायचं, तथास्तु म्हणायचं, तुम्ही ओटी काढायचं आणि नारळ टोपी सकट सगळ्यांनी घ्यायचंय. आम्हाला भाग विनंती हे प्रसाद घेतात आणि लगेच तो प्रसाद घ्यायचा लक्षात ठेवा. नंतर आल्याच्या ओटी काढा आणि दिनेश त्याच्या प्रसादानंतर प्रसाद नारायण रोशनला कोणती सकट खाऊ दे खाऊ सर्वांनी शांतता बोला. याकडे नाव घडले परत कोणाला आवाज आला नाही आम्हाला. पहिला इथूनच सुरुवात करायला नवीन होईल. संध्याकाळी हरिपाठ आहे. त्या हरिपाठाचा संतोषला संतोषला काय पण अधिक मास पुरुषोत्तम मास पुण्य फलक प्राप्त ब्राह्मण देवता प्रित्यर्थ एक तंत्रेण दक्षिणादानं समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया. महाराष्ट्रात अधिक मासाला विशेष सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्त्व आहे. याला धोंड्याचा महिना म्हटले जाते. येथे जावयाला भगवान विष्णूंचे रूप मानून सासरच्या मंडळींकडून घरी आमंत्रित केले जाते आणि जावयाचा विशेष पाहुणचार करून त्याला तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून आणि चांदीचा दिवा लावून त्याला वाण दिला जातो. प्रत्येक आई वडील आपल्या मुली आणि जावयाचे आपल्या ऐपतीनुसार मानपान करतात. हा सण कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट करणारा असा ठरतो. आई, आम्हाला आजच्या दिवसाचा असा महत्व सांगा, काय असतं ते. अधिक मासाचा ना ह्यो लाभ दिसाय. जोराम बोला. जोराम बोला. जोरान म्हणा येते का बोलता. अधिक मासाचा ह्यो लाभ दिसाय. उद्याचा लाभ दिसाय पण तो उद्या याय आमुष्या मग पण ह्यो आज केला. तो महिना बघ असा पदाराचा दिव जायचा, दिव लागत जायचा. पाचशे समजा देवला पाया पाराचा 3 मासांनी अधिक मास केला ना आपण याला घाबरायचा नसतो. मस्त केला तरी घाबरायचं सांगितलं सध्या तिकीट असताना अधिक मास तीर्थयात्रेला जातात, मुलीला जातात, गंगेला धोंड्याचा महिना त्याला धोंड काढतात. अजून अनसर करतात. जेवढं आपल्याला दान द्यायचं असेल तेवढं कोणला द्यायचं असतं, कोणला पण द्यायचं असतं. दान करायचा कोणला साडी द्यायच्या, कोणला कपडे द्यायचं, कुठे जाऊया ना पूर्ण जेवायला बोलवायची करायचं सांगणार नाही का. मग त्या आमच्या आईच्या जेवण करायचं जेवण करायचं जाया करायचं. त्याला अजून काय सांगू मग भजन मग ते पण जावं काय कसला भजन संध्याकाळच्या आहे का? संध्याकाळच्या आहे तो. मग भजन आहे, हरिभक्त आहे,
जेवण झालं आता बाया समजा घेतात बामणाला बामणाला दान करता बामणाला कोणी कपडे देतो कोणी काही देतं सोना देतो कोणी चांदी देतो मग पाहिजे तेवढं दान देतात बामणाला मग बघा आता कवली आपल्याच्या पुढे संध्याकाळच्या याला भरायला घेतले काय? आजचा हा मंदिरातला कार्यक्रम विठाई भजन मंडळ यांनी आयोजित केला होता. तर माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.